तुमच्या घरात गोकर्णीच्या फुलांचं रोप आहे का? तुम्हाला माहिती आहे का गोकर्णीच्या फुलांचं रोप तुम्हाला काय देऊ शकतं? मंडळी, वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं। गोकर्णीच्या फुलांचा उपयोग भगवान महादेव, श्रीहरी विष्णू, शनिदेव, माता लक्ष्मी, दुर्गादेवी यांच्या सगळ्यांच्या पूजेमध्ये होतो। गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत। गोकर्णीच्या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते। गोकर्णीचं फूल शनिदेवांना वाहिलं असता शनिदोष, साडेसाती या सगळ्यातून होणारा त्रास कमी होतो। वास्तुशास्त्रानुसार हे गोकर्णीचं रोप तुम्ही घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता। त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूलाही लावू शकता। गोकर्णीच्या फुलांची वेल जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला ती लावायची असेल तर शुक्रवारी आणि गुरुवारी तुम्ही हे रोप लावू शकता। गोकर्णाच्या फुलांचा ब्ल्यू टी तुम्ही घेतलायत का? गोकर्ण म्हणजे अपराजिता, याचे इतके बेनिफिट्स आहेत ना। एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे। केस गळणं असू दे, सतत वारंवारची सर्दी असू दे, किंवा आपण म्हणतो ना केसांमध्ये कोंडा होणे असू दे, या सगळ्यासाठी गोकर्ण म्हणजे अपराजिता हे एक औषध आहे। तर तुमच्याकडे जर गोकर्णाचा वेल असेल, त्याची 2-3 फुलं घ्यायची, अर्धा कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं ते उकळायचं, त्याच्यावरती 2 ड्रॉप्स लिंबाचा रस घालायचा आणि असा ब्ल्यू टी तुम्ही नक्की घेऊन बघा। एक 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला असा फरक जाणवेल की तुमच्या स्किनला एक छान ग्लो आलाय, केस गळणं कमी झालंय, सर्दीचं प्रमाण पण कमी झालंय, पण हो, तुमच्या वैद्याच्या सल्ल्याने। तुम्हाला माहिती का, जसा जसा श्रावण महिना सुरू होणार आहे तसं सुंदरता निसर्गामध्ये जी सुंदरता वाढते ना, ती खूप बघण्यासारखी असते आणि मन प्रसन्न होतं। जसा श्रावण महिना जवळ येईल तसं आपल्याला एक वेगळीच सुंदरता बघायला भेटे निसर्गामध्ये। त्याच प्रकारे मस्त बाहेर सुंदर असं पाऊस चालू आहे, छान वाटतं। सुंदर अशी झाडाला फुलं आलेली आहेत आणि मी 2 फुलं तोडलेली आहेत, कारण त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच। तर मंडळी, प्रत्येकाने एक तरी गोकर्णीचं झाड आपल्या घरी लावणं गरजेचं आहे। खूप सारं गोकर्णीला महत्त्व आहे, शुभ मानलं जातं हे फूल। तर मंडळी, ही आयडिया कशी वाटली कमेंट करून सांगा। क्रिएटिव्ह काही ना काहीतरी आपण करत राहायचं, आनंदी राहायचं आणि मस्त मस्त असे फोटोशूट करायचे। फोटोशूट करण्यासाठी मी ही आयडिया वापरलेली होती। तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा, फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।